राज्यात गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांकडून रॉकेलचा पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर. रॉकेल वाटपासंदर्भात राज्य सरकार नियमावली करत असून पुढील 2 ते 3 दिवसात प्रत्यक्ष वाटप सुरू होण्याची शक्यता. रॉकेल पेट्रोल पंपावर विक्री करणं धोक्याचं, 56,000 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांनी लक्ष वेधलं. तर रॉकेल विक्रीची परवानगी राज्यातील 56,000 सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. की ज्यांना केरोसिनची आवश्यकता आहे ती लोक डे टू डे आमच्या संपर्कात आहेत. ते धान्याच्या माध्यमातून म्हणा की कसं का माध्यमातून आम्ही त्या गल्ली बोळ्यातली रेशन दुकानदार आहोत. तिथली सगळी परिस्थिती आम्हाला माहिती आहे आणि सरकारकडे बी ह्या सगळ्या गोष्टीची रेकॉर्ड उपलब्ध आहे की कुणाला द्यायचे कुणाला नाही. तर आमची एवढंच मागणी आहे सरकारकडनं की बाबा तुम्ही जो पेट्रोल पंपाच्या माध्यमातून सप्लाय करण्याचं ठरवताय तो तसं न करता आमच्या रेशन दुकानदारांच्या माध्यमातून ते सप्लाय व्हावं. सिलेंडरचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून 7 जणांवर नाशिकच्या सातपूर पोलिसात गुन्हा दाखल. 2 छोटे टेम्पो, 1 मोठा ट्रक, 158 भरलेली सिलेंडर आणि 289 रिकामी सिलेंडर असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिलेंडरचा काळाबाजार करताना जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकानं छापा टाकला होता. अकोल्यातील जवाहरनगर भागातून अवैधपणे साठवणूक केलेले 9 सिलेंडर जप्त, पुरवठा विभागाची कारवाई. दरम्यान जिल्ह्यात सिलेंडरची कोणतीही टंचाई नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस सिलेंडरची चोरी. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारातील गोदामाचं कुलूप तोडून चोरट्यांनी 110 गॅस सिलेंडर पळवले. 96 घरगुती सिलेंडर, 12 निळ्या रंगाची व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोच्या 2 सिलेंडरचा समावेश. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू. पंढरपुरातही गॅस एजन्सी बाहेर गॅस सिलेंडरसाठी पंढरपूरकरांनी रांगा लावल्यात. त्यामुळे सर्वसामान्यांसह पंढरपुरात वारीसाठी आलेल्या भाविकांचेही हाल होत आहेत. तसंच रमजान महिन्याचे उपवास सुरू असणाऱ्या मुस्लिमांनाही फटका बसतोय. राज्यात एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना फसवण्यासाठी बनावट कॉल, मेसेज येण्याचे प्रकार. त्या पार्श्वभूमीवर नागपूर सायबर पोलिसांची टीम सोशल मीडियावर करडी नजर ठेवून एलपीजी संदर्भात सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवरही सायबर पोलिसांची करडी नजर. तुम्हाला जर काही एखादा फोन आला जे सांगतात की तुम्हालासाठी जे सिलेंडर्स आहेत ते लवकर डिलिव्हर करणार आहे किंवा या लिंकवर तुम्ही जर क्लिक केला तर सिलेंडरची बुकिंग होणार आहे, ते सगळे फेक आहे. ते तुम्हाला जर असे आलेले आहे तर तुम्ही 1930वर कंप्लेंट करा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही कंप्लेंट करू शकतो. आणि तुमचे जर या ठगीमध्ये पैसे गेलेले आहे, काही नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही त्वरित नजदीकचे पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. आखाती देशातल्या युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्यानं अंड्यांची मागणी घटली. त्यामुळे 6 रुपयांना मिळणारी अंडी आता 2 रुपयांनी स्वस्त होऊन 4 रुपयांवर. पोल्ट्री व्यावसायिकांची सरकारकडे अनुदानाची मागणी. पहिलं म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सुद्धा अंड्याच्या कन्झम्पशनमध्ये घसरण झालेली आहे. दुसरी गोष्ट जी युद्धाची परिस्थिती सध्या आहे त्यामुळे सुद्धा तमिळनाडूमधून जो एक्सपोर्ट होणारा जो माल आहे तो सर्व माल आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ठप्प होत आहे. त्यामुळे मार्केटची परिस्थिती घसरत चाललेली आहे. सांगलीजवळील कुपवाड एमआयडीसीचा औद्योगिक कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील फाउंड्री इंजिनिअरिंगसह जवळपास 750 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवर गंडांतर येण्याची भीती. व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठा बंद असल्यानं स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडाच्या मागणीत 50% वाढ. त्याचबरोबर दगडी कोळशाच्या मागणीतही मोठी वाढ. जब से सिलेंडर की शॉर्टेज हुई है 50% से मांग बढ़ी है, पर रेट में अभी इंक्रीज़ नहीं हुआ है क्योंकि हमारे पास ओल्ड स्टॉक पड़ा हुआ था. पर जब से शॉर्टेज हुई है 50% से इंक्रीज़ हुआ है. होटल और कैटरिंग सेक्टर से ज़्यादा डिमांड है. अभी शादी का माहौल था तो कैटरिंग वालों को भी लकड़ी गई है और कांडी की भी डिमांड बढ़ गई है. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं गोंदियात डिझेल शेगडीचा वापर. गॅस नसल्यानं चहाच्या किमतीतही वाढ.
फुल कप चहा 30 रुपयांना तर हाफ चहा 15 रुपयांना. इतर खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ. हमारे पास पुरानी डीजल भट्टियाँ थी, इस पे हम लोग काम चालू किए हैं. जब तक डीजल मिल रहा है तब तक उस पर काम करेंगे. और डीजल भट्टी पे काम लिमिटेड होते हैं, डोसा वगैरह बन नहीं पाता. उसमें समोसा, आलू बोंडा, पोहा ही निकल जाता है, जिसको हमारी भाषा में कच्चा माल बोलते हैं. वो बना के बेच रहे हैं. हमारे साथ 15-20 लोगों का परिवार जुड़ा हुआ है. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एलपीजी गॅसला पर्याय म्हणून ऊर्जा शेगडी तयार केली. या शेगडीतून आगीच्या ज्वाळा निघाव्या यासाठी कम्प्युटरमध्ये लागणारा फॅनचा वापर करत अनोखी शक्कल लढली. या ह्याच्यावर तर बॅटरीवर 7 तास चालते, पण पॅलेट एकदा तुम्ही टाकले की साधारण पाऊण तास वगैरे तो चालतं. आणि मग समजा आता वाटलं की आता कमी पडले आहेत पॅलेट्स, त्याच्यामध्ये पण पॅलेट टाकायची व्यवस्था आहे. हां, आणि पॅलेट टाकता येऊ शकतो. नंतर ही काडी आतमध्ये टाकून हिला असं थोडं वर खाली केलं तर ती राखसुद्धा खालची जमा होते. डोंबिवलीतील प्रसिद्ध ठाकूर वडापाव बंद झाला. युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं आठवडाभरापासून ठाकूर वडापाव बंद आहे. त्यामुळे खवय्यांचा हिरमोड होतोय. युद्धाचा 18वा दिवस. इराणमध्ये 7,000 ठिकाणांवर हल्ले केल्याचा ट्रम्प यांचा दावा. लेबनॉनमधील 850 लोकांचा हल्ल्यात मृत्यू तर हिजबुल्लाचे 400 लोक मारले गेल्याची इस्रायलचा दावा. होर्मुझ सामुद्रधुनी पार करून आलेलं नंदादेवी जहाज गुजरातच्या वाडीनार बंदरावर दाखल. काल आलेल्या शिवालिक आणि आज आलेल्या नंदादेवी जहाजावर मिळून एलपीजी गॅसचे 83,000 टन सिलेंडर. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेला सुरुवात. अमेरिकन वृत्तसंस्थांची माहिती. ट्रम्प यांचे विशेष दूत विटकॉफ यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मात्र चर्चेचं वृत्त फेटाळलं. अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा नाही. इराणनं अमेरिकी माध्यमांचा दावा फेटाळला. विटकॉफसोबत कोणतीही चर्चा नाही हा अफवा पसरवण्याचा कट. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचं स्पष्टीकरण. इस्रायलचा हिजबुल्लावर ड्रोन आणि रॉकेट्सचा मोठा हल्ला. नाहरिया शहरावर रॉकेट ड्रोनचा पाऊस. शहरात जागोजागी भीषण आग लागली आहे. आखाती युद्धात आता इराणचा इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला. दूतावासावर इराणनं ड्रोननं हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सीरॅम प्रणालीनं तो परतवला. सीरॅम ही ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली. इराणच्या IRGCचं नौदल मुख्यालय बेचिराग. इस्रायलचा दावा. इस्रायलच्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामध्ये हे मुख्यालय नष्ट झाल्याचा IDFचा दावा. तर तेहरानमधील उपग्रह केंद्रही नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा. दुबई विमानतळावर इराणचा पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला. विमानतळावरील तेल डेपोवर हल्ला. हल्ल्यानंतर विमानतळ परिसरात आगीच्या ज्वाळा. UAE कडून खबरदारी म्हणून एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय. आखाती युद्धात आता युरोपियन युनियन देखील लक्ष. इराकची राजधानी बगदादमध्ये युरोपियन युनियनच्या मिशन मुख्यालयावर ड्रोन हल्ला. कार्यालय बगदादच्या अल रशीद हॉटेलमध्ये हॉटेलच्या वरच्या माळ्यावरती ड्रोन धडकलाय. संयुक्त अरब अमिराती देशाची राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये गॅस फील्डवर इराणचा जोरदार मारा. UAEतील मीडियाचं वृत्त. तेल आणि गॅस फील्डवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नागरिकांची एकच धावपळ. सौदी अरेबियानं इराणचे 2 ड्रोन हल्ले परतवले. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती. सौदीच्या पूर्व भागात इराणी ड्रोन पाडले. कालही पूर्व भागात इराणचे 6 ड्रोन हल्ले परतवल्याची सौदी अरेबियाची माहिती. इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायलच्या संरक्षण प्रणालीनं हल्ला परतवला. तेल अवीवमध्ये इराणी क्षेपणास्त्र पाडलं आणि त्यानंतर इस्रायल सैनिकांनी जल्लोष केला. इस्रायलच्या IDF कडून हिजबुल्लाच्या ठिकाणांवर मारा करण्याची तयारी सुरू. दक्षिण लेबनॉनमधील अनेक भाग रिकामा करण्याचा इस्रायली सैन्याचा लेबनॉनला इशारा. आतापर्यंत हिजबुल्लाचे 400 दहशतवादी मारल्याचाही दावा. मोज्तबा खामेनी जिवंत मात्र त्यांच्या पायांना गंभीर जखमा. इराणी सैन्याच्या कमांडरचा मोठा दावा. अमेरिकेनं हल्ला केला त्याच्या आधी काही कामासाठी मोज्तबा खामेनी घराबाहेर पडल्यानं थोडक्यात बचावल्याची माहिती. इराणमध्ये मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर. मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण कायम ठेवून इराणकडून अमेरिकेची मोठी कोंडी. 3 ब्रह्मास्त्रांद्वारे इराणची अमेरिकेला टक्कर. इराणचं सेजिल क्षेपणास्त्रही घातक ठरतंय. खार्क बेटांवरील तेलविहिरी 5 मिनिटात उडवून देऊ शकतो अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला सज्जड दम. खार्क बेटांवरचे इराणचे लष्करी तळ पूर्णपणे नेस्तनाबूत केल्याचाही दावा. अमेरिकेनं इराणमध्ये लष्कर धाडल्यास त्याचे गंभीर परिणाम. इराणचा अमेरिकेला इशारा. उपपरराष्ट्रमंत्री खतीब जादेह यांनी हा इशारा दिलाय. चीन आणि जपानच्या मदतीची गरज नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा युटर्न. काल पत्रकार परिषदेत सगळ्यांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू असं वक्तव्य. त्यानंतर आमचं लष्कर सर्वात शक्तिशाली, कुणाची गरज नसल्याचं वक्तव्य. चीनकडून इराणनं 1000 आत्मघाती ड्रोन्स मागवले, तर या ड्रोनच्या बदल्यात इराण चीनला कच्चं तेल देणार अशी ही माहिती. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या चीन या युद्धात इराणला पाठिंबा देत असल्याचं चित्र. अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाचा एअर स्ट्राईक. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य. आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू तर 250हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तानच्या रावळपिंडीत ड्रोन हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाल्याची माहिती. स्फोटानंतर पाकिस्तानी वायुदलाची JF-17 विमानं रावळपिंडीच्या आकाशात. पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात तणावाचं वातावरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. अमित शहांच्या संसद परिसरातील कार्यालयात ही भेट होणार आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक. पवित्रा कायम. गटनेत्यांच्या बैठकीत आव्हाडांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल. निलंबनासंदर्भात आज आपण या ठिकाणी ठराव मांडणार आहोत. आज या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्ष जेव्हा गटनेत्यांची बैठक घेतात तेव्हा मान्य विधानसभा अध्यक्षांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही अध्यक्षांच्या समोर बैठकीमध्ये उपस्थित करू. नागपुरात महापौर उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर 16 लाख रुपयांचा खर्च. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 16 लाख रुपयांची उधळपट्टी. नुसत्या फुलांच्या सजावटीवर 2.5 लाखांचा खर्च. स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घेण्याचा प्रयत्न. मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप. आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटीहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात आमदार नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख. नाना पटोलेंचा आरोप. स्वतः POM-मधून मुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या कारवाई कराव्यात अशी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आता मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण दाबते का की त्याच्यावर कारवाई करते? इव्हन त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं आणि मग मुख्यमंत्री त्यांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द करणार का? हा पण प्रश्न आम्ही या निमित्तानं निर्माण करू. वातावरणातल्या बदलाचा आंबा आणि काजू पिकाला फटका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळात बैठक बोलावली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कोकणातील सर्व विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित राहणार. खासदार नारायण राणे यांनी आंबा उत्पादकांना मदतीची नुकतीच मागणी केलेली होती. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवर लोकल समोर ढकललं. घटनेत पत्नीचा मृत्यू. आरोपी राजकुमार गुप्ताला सुरतमधून अटक. घटनेच्या काही तास आधीच पत्नीनं पोलिसांमध्ये पतीविरोधात तक्रार दिली होती. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगकडून तरुणाची हत्या. 3 तरुणांनी एका तरुणावरती कोयत्यानं वार करत हत्या केली. जुन्या वादातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना. नागपूरच्या गांधी चौक ते बडकस चौक दरम्यान केळीबाग रोडवरती टवाळखोरांचा 2 कार चालकांवर जीवघेणा हल्ला. घटनेनंतर आरोपी फरार. पोलिसांकडून 3 हल्लेखोर तरुणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. उंदरानं हात कुरतडल्यानं 89 वर्षीय सुहासिनी वाटेकर या महिलेचा मृत्यू. मीरा भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्यानं संताप व्यक्त.
नाशिकच्या तपोवनात अनेक झाडांवर खिळे आणि बिब्बे लावून काळी जादू केल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा. झाडावर एका कुटुंबातील व्यक्तींचे फोटो, बिब्बे, खिळे ठोकल्याचा दावा. खिळे ठोकल्यानं झाडांना इजा पोहोचत असल्यानं पर्यावरणप्रेमींकडून कारवाईची मागणी. धुळ्यात उन्हामुळे 5 एकरातील कलिंगड खराब झाली. भाव घसरल्यानं कलिंगड विक्रीसाठी काढलीच नाहीत. तापलेल्या उन्हामुळे पीक खराब झालं. निमझरी येथील दिनेश पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान.